चला तर आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, ओळखपत्र. म्हणजे एका व्यक्तीची ओळख कागदोपत्री नक्की कशी तयार होते, जन्मापासून ते अगदी देशाच्या सीमा ओलांडूनही. हो, आज आपल्यासमोर आहे UIDAIच्या कागदपत्रांची ती मोठी यादी. आणि आपला उद्देश हाच आहे की हे सगळं सोपं करून समजून घ्यायचं. हो, आणि हीच तर गंमत आहे. ही एकच सिस्टीम म्हणजे ती किती लवचिक आहे. नवजात बालकांपासून ते अगदी भारतात तात्पुरते राहणाऱ्या परदेशी नागरिकांपर्यंत. प्रत्येकासाठी थोडे वेगळे नियम आहेत आणि तेच आपण आज पाहणार आहोत. मग सुरुवात अगदी जन्मापासूनच करूया. म्हणजे 5 वर्षांखालील मुलं आणि बाकीचे यांच्यात खूप मोठा फरक आहे, बरोबर? अगदी बरोबर. 5 वर्षांखालील मुलांसाठी बायोमेट्रिक्स घेत नाहीत. सगळं काही कुटुंब प्रमुख किंवा ज्याला HOF म्हणतात त्यावर आधारित असतं. म्हणजे पालकांच्या आधारशी जोडलेलं. हो, मुलाचा आधार थेट आई किंवा वडिलांच्या आधारशी लिंक होतं आणि पत्ताही त्यांचाच. पुरावा म्हणून फक्त मुलाचा जन्मदाखला आणि पालकांपैकी एकाचा आधार लागतं. अच्छा. आणि याच संदर्भात एक नवीन आणि मला वाटतं खूप महत्वाचा नियम आलाय, नाही का? 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्या मुलांबद्दल. हो, हा खूप मोठा बदल आहे. त्या तारखेनंतर जन्मलेल्या कुठल्याही मुलासाठी, भारतीय असो किंवा NRI, आधार काढायचा असेल तर जन्मदाखला आता अनिवार्य आहे, मॅन्डेटरी. पण हा नियम इतका कडक का केला असेल? यामागे नक्की काय विचार आहे? यामागे उद्देश असा दिसतो की जन्मापासूनच एक प्रमाणित डिजिटल ओळख तयार व्हावी. एकदा का हे झालं की भविष्यात त्या मुलाला शिक्षण, आरोग्य किंवा इतर सरकारी योजनांमध्ये समाविष्ट करणं सोपं होईल. खरंय, एक प्रकारे भविष्यासाठीचा पायाच आहे हा. हो. पण एक मिनिट थांबा. म्हणजे आधार फक्त भारतीयांसाठी नाहीये? मला वाटतं हा खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. हाच महत्वाचा मुद्दा आहे. आधार हे नागरिकत्वाचा नाही तर रहिवासाचा पुरावा आहे. अच्छा. त्यामुळे जे परदेशी नागरिक म्हणजे समजा OCI कार्ड धारक किंवा दुसऱ्या विसावर इथे राहणारे लोक, त्यांनाही आधार मिळू शकतं. हो, पण एक अट आहे, त्यांनी मागच्या 12 महिन्यात 182 दिवसांपेक्षा जास्त काळ भारतात राहिलेलं पाहिजे. आणि त्यांच्या आधारची वैधता ती कायम असते का? नाही, त्यांच्या आधारची व्हॅलिडिटी मर्यादित असते, त्यांच्या विसाच्या वैधतेपर्यंतच. त्यांच्या विसापर्यंत, बरोबर. हो, किंवा OCI आणि नेपाळ, भूतानच्या नागरिकांच्या बाबतीत ती 10 वर्षांपर्यंत असू शकते. ओके, हे सगळं ठीक आहे. म्हणजे लहान मुलं झाले, परदेशी नागरिक झाले. पण विचार करा, ज्यांच्याकडे स्वतःच्या नावावर काहीच नाहीये, म्हणजे पासपोर्ट नाही, वीज बिल नाही, अशा सामान्य लोकांचं काय? सिस्टममध्ये त्यासाठी पण एक मार्ग आहे. एक म्हणजे स्टँडर्ड सर्टिफिकेट म्हणून एक फॉर्म आहे UIDAIचा. अच्छा, म्हणजे तो फॉर्म कोणीतरी सर्टिफाय करून द्यायचा. बरोबर. खासदार, आमदार किंवा एखादा गॅझेटेड ऑफिसर, अगदी ग्रामपंचायत प्रमुख सुद्धा तो सर्टिफाय करू शकतात. आणि मग तोच ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून चालतो. आणि हे खरंच इतकं सोपं आहे का मिळवणं? म्हणजे एखाद्या खेड्यातल्या माणसाला आमदार लगेच भेटतील का? ही प्रक्रिया कागदावर सोपी वाटते. नाही, तुमचा मुद्दा बरोबर आहे. प्रत्यक्षात अडचणी येऊ शकतात. पण निदान एक पर्याय म्हणून ही सोय आहे. आणि दुसरा मार्ग म्हणजे तोच HOF वाला. म्हणजे प्रौढ व्यक्तीसुद्धा आपल्या कुटुंबातल्या कोणाच्या तरी पत्त्याचा पुरावा वापरून आपला आधार अपडेट करू शकते. तर एकंदरीत या सगळ्या चर्चेतून हेच दिसतंय की आधारची ही सिस्टम खूप लवचिक आहे. म्हणजे प्रत्येकासाठी काही ना काही मार्ग काढलेला आहे, वय, नागरिकत्व, कागदपत्र या सगळ्यानुसार. अगदी. आणि हे फक्त ओळख सिद्ध करण्यापुरतं नाहीये. ही डिजिटल जगात एक व्हेरिफाईड आयडेंटिटी तयार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे एक विचार मनात येतो की पुढे जाऊन जसजसं आपलं आयुष्य अजून डिजिटल होईल तसं कोणतं एक डॉक्युमेंट अल्टिमेट सोर्स ऑफ ट्रूथ म्हणजे सत्याचा अंतिम स्रोत बनेल? आधार की जन्मदाखला की अजून काहीतरीच नवीन?